तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा आपल्या मराठी आगरी कोळी चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. तर मित्रांनो, आज आहे आमच्या गावात जसखार गावात रत्नेश्वरी देवीचा मंदिराचा आज 12वा वर्धमान दिन आहे. तर त्यानिमित्तानं आपण आजचा ब्लॉग करणार आहोत. आणि जस्ट आता मी उठलो आहे आणि जायचं आपल्याला 5 वाजता सकाळी. 5 वाजून मला वाटतं आता 15 मिनिट 5 वाजतीलच. पाचलं का? तर आता आपल्याला जायचं, तल्यावर जायचं आहे. आणि इकडे बघा आमची वहिनी पण आहे. सकाळी उठून आणि एक गोष्ट मित्रांनो, रात्री मी 1 वाजल्यापासून या असं करते बघा. ही कळशी सजवली. आपले देवीचं नाव आहे लाराची. इथून हे बघा, लाराची रत्नुबाई. हे बघा, या असं नाव आम्ही केलेलं आहे आणि तयार केलेलं आहे कळशीचा डेकोरेशन. तर इकडं बघा सगळे 5 वाजता उठून सगळं रेडी झालं. सगळ्या कळश्या घेऊन, नारळ घेऊन. काय तो कळशी तांब्या मी घेते, दादा मी लग्नाला येते. तर दीपाली, आता आपल्याला कळशी घेऊन कुठे जायचं आहे? तल्यावर जाय. काय काय करताय? डायरेक्ट देवळात जायचं आहे. चला, आता आपण सगळं रेडी झालेलो आहोत. मी अजून झोपलो पण नाही, कामोशा आलो तसं जागाच आहे, तसं जागा आहे. आणि वाजत 5 आणि जायचं तर आपल्याला सकाळी तल्यावर जायचं आहे. तर यासाठी तुम्ही कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉगसोबत. आणि ब्लॉगला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. काय आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व बघायला भेटणार आहेत. तुम्ही कंटिन्यू राहा सोबत माझ्या. तर चला आपण नंतर भेटू. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय मंदिरामध्ये. आता दर्शन वगैरे घेतो. सर्व मंडळी आलेत, म्हणजे अजून यायचे आहेत. तर गावातली मंडळी आली सगळे. तर चला आपण आता दर्शन वगैरे घेते. तर चला आपण दर्शन वगैरे घेऊ. तर आता इथं सर्व महिला मंडळी गावच्या इथं जमलेल्या आहेत. आपल्या रत्नेश्वरी आईच्या अभिषेकासाठी पाणी लागणार आहे. आता आपल्याला जायचं तल्यावर आणि सर्व महिला मंडळी जमलेल्या आहेत. आता रत्नेश्वरी माते की, कापरी काका महाराज की.
तर आता आपण तल्यावर आलो होतो. तल्यावर थोडी पूजा केली आणि आरती घेतली आणि आता मला वाटतं इथं तल्याला एक राऊंड मारणार आहेत. तल्यावर राऊंड मारून गावात राऊंड मारणार आहेत. आता इथं पाणी भरायला घेतलं आहे. जो आता समोर टेम्पो लागला आहे ना, तर त्या टेम्पोमध्ये पाणी आहे. जो नवघर गावातून आणलेला आहे, म्हणजे नवघरला एक तला आहे ना, तर त्या तल्यावरून हा सेपरेट टेम्पो मागवला आहे. तर त्या टेम्पोमध्ये पाणी घेतलं आहे. आता हा पाणी घेऊन एक तल्याला राऊंड मारणार आहेत. तल्याला राऊंड मारून झाल्यावर गावात जातात. आता आपले इथं भजन मंडळी पण चालू झालेत. आता आपण जाऊया त्यांच्यासोबत.
कळशी टाकू नको बस. हे आलो 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 चढ रे रत्नेश, आरामात चढ. हे कलसा उठा कधी साईज पकडून ठेव. अरे एक कशी यावं लागेल तर मध्ये थांबून. तर चला मित्रांनो, आता मी जस्ट पोचलो आहे घरी. आणि मग अशा आपण सकाळी गेलो होतो 5 वाजता, घरी 10 वाजता आलो. आजची व्हिडिओ आपली एवढीच होती, कारण की आजचा ब्लॉग मला वाटतं मोठा झालेला आहे, कारण की मी इथंच एंड करत आहे. आपले दुसरा पण पार्ट येणार आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व बघायला भेटेल. काहीतरी संध्याकाळचा महाप्रसाद आहे, त्यानंतर कार्यक्रम पण आहेत, ते पण दाखवेल तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये. तर आजची व्हिडिओमध्ये बघायला भेटलं फक्त तुम्हाला तल्यावर जो पाणी आणला होता नवगरच्या तल्यावरून टेम्पोमध्ये, सर्व महिला मंडळांनी तो म्हणजे इथून कलशी नेलेले होते ना, त्या कलशीत पाणी वगैरे घेतला आणि आपल्या एक तल्याला एक राऊंड मारला, नंतर देवला एक राऊंड मारला. हां, जशी आपली रत्नेश्वर यायची पालखी असते ना, तशी आपण जशी पालखी फिरतो ना गावात, तशीच त्या महिला मंडळ कलश घेऊन फिरल्या आणि परत जाऊन देवळात राऊंड मारला. देवळाला राऊंड मारला ना पहिला, नंतर जाऊन वरती परत कलशावर पाणी टाकलं. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, मागच्या व्हिडिओमध्ये. नंतर येऊन मग देवीची परत आरती झाली. आरती झाली, प्रसाद म्हणजे प्रसाद घेतली, नंतर आम्ही घरी आलो. आणि आजची व्हिडिओ एवढीच होती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर खरंच सबस्क्राईबर करा तुम्ही. तर चला आपण दुसऱ्या पार्टमध्ये भेटू लवकरच. चला, बाय बाय.